तर असं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांचं. तर मस्त खाली फोटो सेशन केलं हो ना. दाखव बरं राख्या तुमच्या. तर बघू शकता अशा मस्त राख्या दिसत आहे सगळं. तर एवढं काळं वातावरण झालंय ना रक्षाबंधनच्या दिवशी आणि इतकं हवा सुटली ना आणि एकदम गार थंडगार आणि इतकं गरम होत होतं. खूप जोरात पाऊस येणार आहे. तर बघू शकता त्याचे काळे ढग पूर्ण. नंतर बस हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे रक्षाबंधन आणि ना आज मी माहेरी जाऊ शकत नाही कारण वैभवच नाही आहे आणि सोडवायला पण यांना दोघांना घेऊन कसं काय जायचं. तर त्या बसने जायचं तर ठरवलं. तर विहान आणि कियारा आहे त्यांना दोघांना कसं घेऊन जायचं तेच. आणि ऊन पण आहे बाहेर खूप. तर इथे ना आता माझ्या मोठ्या जावेची मुलगी मुलगा वगैरे ते पण आले. त्यांना पण राखी बांधायचीच होती. तर वैभव बोलली की आपण उद्या जाऊ रक्षाबंधन म्हणजे साजरा करायला. राखी बांधायला लकीला माझ्या भावाला आज इथे राखी बांधून घेऊ. तर त्याच्यासाठी मी घर पूर्ण क्लीन केलेलं आहे. पूर्ण आवरलं. ती गादीवरती ठेवलेली आहे. त्याच्यावरनंच माझ्या जावेचे वगैरे सगळे मुलं वगैरे झोपले होते. आणि बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. किचनसुद्धा क्लीन केलेलं आहे. आणि आता वाजले 12:30. तर पूर्ण आवरता पूर्ण मला बघू शकता पूर्ण क्लीन केलेलं आहे. स्वयंपाक पण झाला आहे माझा. आणि इथे ना रक्षाबंधनसाठी असे मस्त सगळ्यांना मी असे चॉकलेट्स घेऊन आलेली आहे ह्या पद्धतीचे. नंतर हे सेलिब्रेशन घेऊन आलेली आहे. राख्या घेऊन आलेली आहे ह्या. तर आता जेव्हा करून ना आता माझं तर झालं आहे. माझा आता आवडते आंघोळ बाकी आहे. आंघोळ करून मग त्यांना मस्त इथे बसवून राखी बांधून घेणार. तर तेच. तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. जे माझे व्ह्यूवर्स असतील सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन. आणि तेच असं मस्त आवरलेलं आहे. तर चला आता मी पण रेडी होते आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथे आवरून झालेलं आहे आणि कियारा आणि विहानचा ड्रेस काढून ठेवलेला आहे. तुम्हाला दाखवते कोणकोणते घालणार आहे. जेव्हा रेडी करेल तेव्हा पण दाखवेल. आणि आता ड्रेस कोणते काढून ठेवले ते तुम्हाला दाखवते. हा कियारासाठी काढलेला आहे मस्त लेहंगा. खूप सुंदर आहे. मोरपंखी कलर आहे ब्ल्यू. तर हा काढलेला आहे. नंतर विहानसाठी हा ड्रेस काढलेला आहे. तर एकदाच घातला स्कूलसाठी घेतला होता. तर हा त्याला घालणार आहे. मस्त शर्ट आहे जॅकेट आहे पॅन्ट आहे. तर असा दोघांचा ड्रेस आहे. नंतर थोड्या वेळाने आवरून देते हो ना कियारा. कियारा राखी बांधणार ना भैयाला. कियारा इकडे बघ. कियारा कोण राखी बांधणार आहे. तुला गिफ्ट पाहिजे ना. गिफ्ट कोणतं गिफ्ट पाहिजे. कोणतं. टेडी पाहिजे. मग काय पाहिजे. डॉल. आता कियारा मी लावून देते आणि दूध घेऊन यायचं आहे. माझा उपवास आहे. चहा प्यायचा आहे मला आणि दुधाचं आणलं नव्हतं सकाळी. चल येते ना. चला. इथे विहान आणि मयंक जेवताय आणि विहान पण टीव्ही बघताय ना. पिक्चर बघताय. आणि कियारा काय करते. कियारा आमची गेम खेळते. कधी राखी बांधणार आहे तुम्ही. कियारा राखी बांधणार ना तुम्हाला. काय गिफ्ट देणार आहे सांगा बरं. विहान काय देणार आहे. काय चॉकलेट. आणि ईशान काय गिफ्ट देणार आहे. चॉकलेट. तर बाहेर असं वातावरण झालंय खूप डेंजर पावसासारखं. तर बघू शकता एकदम ढग आलेले काळे. बघू शकता पूर्ण भरून आलेले. इतकं काळं वातावरण झालंय ना बापरे.
तिकडे तर खूप डेंजर झालेलं बघू शकता त्या ठिकाणी. बापरे, हवा सुटलेली आहे. तर एवढं काळं वातावरण झालंय ना रक्षाबंधनच्या दिवशी, आणि इतकं हवा सुटली ना, आणि एकदम गार थंडगार, आणि इतकं गरम होत होतं. खूप जोरात पाऊस येणार आहे. तर बघू शकता कशी काळी ढग पूर्ण. तर विजा पण चमकत होत्या खूप, आणि तेच हवा पण खूप आहे. कपडे काढून घ्यावं लागतील इथले सगळे. तर तेच राखी बांधायचं आहे. तर आता कधी सुरू, आता ती विदिशा आहे ना त्यांची मोठी बहीण, म्हणजे मोठे जे आहे ना आमचे काय म्हणता काका, विहांचे काका मोठे, त्यांची मुलगी मोठी, ती आल्यावर मग राखी बांधणार वगैरे. इथे सगळे जेवताय, बसले, टी व्ही बघताय, आणि मी पण आता उपासाचं जेवण करून घेते. मस्त भगरची खिचडी केली, ते पण लाल मिरचीची, तुम्हाला दाखवते. चला, असं वातावरण झालंय खूप. तर इथे मस्त खिचडी केलेली लाल मिरचीची, भगरची. इथे दूध तापतंय. मला चहा प्यायचा होता खरं, पण म्हटलं नको, चहा खिचडीच खाऊन घेते. आणि दही सुद्धा आणलेली मी, पण दही खिचडी सोबत बघेल, थोडीशी खाऊन, कधी खाल्ली नाही पण बघेल. आणि लिंबू आहे, मला आवडतो लिंबू आपल्या खिचडी सोबत. एक लिंबू आहे. आणि जे पेंटिंग मी केलं होतं ते इथे लावलेलं आहे, बघू शकता मस्त. चला, बोलते नंतर, जेव्हा राखी बांधू ना, म्हणजे मुलं बांधतील ना, तेव्हा बोलते मी तुमच्याशी. इथे ना कियाराला मस्त रेडी केलेलं आहे, आणि विदिशा आलेली आहे, तुम्हाला पहिल्यांदाच भेटवते. तर ही आहे आमची विदिशा. तर ती आलेली आहे कियाराला घेण्यासाठी, आणि कियारा झोपलेली बघू शकता. तर आता मस्त वरती जाऊ, मस्त राखी मस्त सेलिब्रेट करू, आणि तुम्हाला पण मी दाखवते. चल कियारा झोपलेलीच आहे, तिला झोपेतच आवरून दिलं, हो ना कियारा? चल उभी राहा. चला चला, तुम्हाला वरती दाखवते सेलिब्रेशन. हे मयंक पण असा रेडी झालेला आहे, हो ना? मयंक कुठला असतो. चला, सगळे वरती. काय करते कोलकातामधील घटनेविरोधात मुंबईतल्या आझाद मैदानावर वेगवान घडामोडी नाशिक शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर मुंबईकडे नाशिकला जाणारी ते दरवाजा लावून घे.
तर अशा पद्धतीचं रक्षाबंधन झालेलं आहे आमच्या घरातल्या सगळ्यात छोट्या मुलांचं. तर 3 बहिणी आहे फक्त घरामध्ये, बाकी सगळे भाऊ आहे बघू शकता. तर विदिशाने सगळ्यांना राखी बांधलेली आहे. नंतर कियाराची राखी बांधायची वेळ आहे. तर कियारा मस्त लावते कुंकू सगळ्यांना आणि मी राखी बांधून देणार आहे. तिला सांगते की कसं कसं कर, तर त्या पद्धतीने ती करते. आणि आता ना ओवाळून घेते सगळ्यांना आणि राखी बांधून देते कियाराकडून. तर पुढच्या वर्षी तिला सगळं येईल. आणि अजून ही छोटी मायरा, ती पण नंतर ओवाळणार. तर ती खूपच छोटी आहे, तिला खूप आवडत होतं बघायला की काय चाललंय काय नाही. तर इथे आता कियारा सगळ्यांना मस्त राखी बांधून घेणार हळूहळू प्रत्येकाला. तर बघू शकता भारी वाटतं एकदम. लहानपणीचे दिवस आठवतात जेव्हा आम्ही पण जायचो राखी बांधायला, इकडे तिकडे शेजारी वगैरे जायचो राखी बांधायला. तर तेच लहानपणी खूप मजा असते रक्षाबंधनला. आणि जेव्हा मोठं होतं तेव्हा वेळ पण भेटत नाही, कधी जायला भेटत नाही, कधी जातो वगैरे दुसऱ्या दिवशी जातो. तर असंच झालं आता पण की मला आज जमलं नाही जायला माझ्या माहेरी. तर उद्या मी जाणारच आहे माहेरी राखी बांधण्यासाठी. तर विहानची एक्झाम असल्यामुळे मला जाता येत नाही, त्याच्यामुळे मग मी गेलीच नाही आधीची. आता उद्या जाणारच आहे, तसं येईलच पुढे तुम्हाला ब्लॉग. तर आता इथे मयंकला राखी बांधून घेणार, नंतर विहानला बांधणार, असं कर सगळ्यांना राखी बांधून घेणार कियारा, नंतर मग मायरा बांधणार. तर चला बोलते नंतर. अच्छा असं दाखव. मारा एवढं मोठं काय घेऊन चालली तू? मम्मा माझा अजून आहे ना. मनो फोटो मग कशाला घालते एवढी मोठी चप्पल? तरी चप्पल घातलीच का पुन्हा? हा ईशानकडे विहानकडे गावी पुण्याचा
तर असं मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे सगळ्यांचं. तर मस्त खाली फोटो सेशन केलं हो ना. दाखव बरं राख्या तुमच्या. तर बघू शकता अशा मस्त राख्या दिसत आहे सगळ्यांच्या. बापरे एवढे भाऊ, विदिशा, कियाराला आणि मायराला. हो ना. मस्त छान ना. आणि गिफ्ट काय दिलं दीदीला? काहीच नाही दिलं. दिलं ना. काय दिलं? ते सेलिब्रेशन तिला दुधाचा का? हा खोल. हा खोला काय गिफ्ट खोललं का? आहे ना, तिला पण लक्ष आहे ना तिच्याकडे. कात्री. हा खोला. खोला काय? हा हा फाड ना. आता खोल. बघ. बापरे बॉटल. आणि तिला बॉटल खूप आवडतं पाण्याच्या. बघ हे बघ खोल आता. हे बघ फुलला कामात येईल. असं करतो. टिफिन पण आहे ना. हे बघ. टिफिन आणलाय. बापरे तुला तर लागेलच ना. छान आहे ना. आवडलं? आवडलं? स्कूलला जाते ना. हा आवडलं तिला. बॉटल खूप आवडते तिला. ही थांब. इथे माझं सगळं आवरून झालं आणि पाहुणे आले होते. त्याच्यानंतर मला काही बोलताच नाही आलं. चहा वगैरे झाला. नंतर मग तुम्ही रक्षाबंधनचं बघितलं असेल. मस्त राखी बांधली कियाराने, विदिशाने. दूध बिस्किट आहे. दूध बिस्किट थांब देते. तर असं मस्त व्लॉग होता झाला. मस्त रक्षाबंधन सेलिब्रेट केलं सगळ्यांनी. मुलांनी खूप एन्जॉय केलं. आणि कियाराला खूप छान गिफ्ट मिळालेलं आहे. नंतर तुम्हाला दाखवते. मस्त बॉटल, टिफिन मिळाला. हो ना कियारा. केक मिळाले, चॉकलेट मिळाले. हां. आणि आता इथे बघू शकता 11 वाजलेले आहे. आवरता इतक्यात जेवण झालं. आणि कियाराला मी दूध बिस्किटच आणलेलं आहे आज. आणि विहान झोपला दमून. एकदम खेळून दमला झोपला. मी टी व्ही बघते आणि त्याच्यानंतर कियाराला जेवण पण देते. तर कियाराची बॉटल आणि टिफिन नंतर दाखवते मी तिची गिफ्ट. हो ना कियारा. आज राखी बांधली तू. हां. तर तेच. आणि उद्या ना आम्ही मस्त जाणार वणीला. पुढचा ब्लॉग येईलच तसा माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी. पण उद्या विहान स्कूलला जाणार आहे. त्याला इथंच ठेवून जाणार आहे आम्ही. वैभव आले की आम्ही पटकन जाऊन आणि लगेच येणार नाशिकला. तर राखी बांधण्यासाठी. तर तसं मी पुढचं शेअर करेलच तुमच्यासोबत माझ्या माहेरचं उद्याचं. तर चला मी नंतर आता बोलते तुमच्याशी. कियाराला जेवण देते आणि तिचं मस्त गिफ्ट डब्बा, टिफिन आणि बॉटल दाखवते. इतकी सुंदर बॉटल आहे आणि टिफिन पण मस्त आहे. तर चला कियाराला ना जेवण दिलं इतक्यात आणि तिची बॉटल तिला भरून दिली धुवून वॉश करून. तर बघू शकता ही बॉटल मिळालेली गिफ्ट. हो ना कियाराला. आवडली तुला रक्षाबंधनची गिफ्ट. आणि इथे ना टिफिन मिळालेला आहे. असा खूप सुंदर आहे. तुम्हाला दाखवते. बघू शकता असं झाकण आहे आणि चम्मच आहे. आणि हे ओपन होतं म्हणजे घासता येतं. हे बघू शकते याचं पोळी भाजीसाठी. तर असा टिफिन आहे कियाराचा न्यू. उद्या द्यावंच लागेल तिला. नंतर त्याच्या नंतर हे आलेलं आहे तिला गिफ्ट. केक्स वगैरे आणि चॉकलेट्स आहे भरपूर. तर बघू शकता इथे चॉकलेट्स आलेले आहे असे. तर अशी गिफ्ट मिळालेली कियाराला. तर इथे बसलेली थकली खूप. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.